मैं सुधा मुड़े डेबू सावली वृद्धाश्रम की 6 साल से रहवासी हूँ। आज हमारे यहाँ पे निर्माता निर्देशक प्रीतम खोब्रागड़े एवं देवा बुरटकर यहाँ आए हैं। इन्होंने हद एक मर्यादा चित्रपट बनाया है। यह चित्रपट 15/10/2022 को प्रियदर्शनी हॉल में प्रदर्शित हो रही है और इस चित्रपट की जो भी आवक है वो हमारे डेबू सावली आश्रम में मदद करने वाले हैं। इसके लिए हम इनका बहुत बहुत आभार करते हैं और सबसे विनती करते हैं कि इनका चित्रपट ज़्यादा से ज़्यादा देखें और इनको प्रोत्साहित करें। यही हमारी विनंती। धन्यवाद। बाबा आमचे विजयादशमीच्या दिवशी गुरुराज ग त्या दिवसाची आठवण द्यावया पुन्हा आले डिसेंबर आज ग सत्यपणाचा मार्ग दावून बाबा बदले इतिहास। नमस्कार, माझे नाव भाऊराव खडसे राजुरा। मी या वृद्धाश्रमात येऊन 2.5 वर्ष झालेले आहे। 2.5 वर्षामध्ये पाहिजे त्या प्रमाणात सर्व सोयी वृद्ध महिला पुरुष मंडळींना भेटत मिळते यात काही शंका नाही। आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषभाऊ शिंदेजी आणि आमच्या आवळे मॅडमजी हे आमच्या सतत 1 महिनाभर कुठल्याही प्रकारचा आजार रोगराई कोणतेही काम असलं धावून आमच्या मदतीला येतात यात काही संशय नाही। 15/10/2022ला या पिक्चराचा शो ठेवलेला आहे आणि त्या ठेवीतून त्या याच्यामधून जे दान मिळणार आहे ते दानसुद्धा वृद्धाश्रमाला योग्य पद्धतीने देणार आहे। याबद्दल त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आणि दिलेल्या सहकार्याबद्दल मी डेबू सावली वृद्धाश्रमातर्फे त्यांचं अभिनंदन करतो आणि जास्तीत जास्त लोकांनी हा पिक्चर बघावा यासाठी मी आपणा सर्व श्रोते मंडळींना विनंती करेन की तुम्ही जरूर या पिक्चराचा शो बघावा आणि आनंद घ्यावा। तुमच्याबरोबर आम्हालासुद्धा आनंद द्यावा हीच माझी तुम्हाला हात जोडून विनंती राहील। नमस्कार, मी सुभाष शिंदे, अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष डेबू सावली वृद्धाश्रम चंद्रपूर। चंद्रपुरातील स्थानीय कलावंतांना घेऊन चंद्रपुरातीलच दिग्दर्शक आणि निर्माता देवा बुरटकर व प्रीतम खोब्रागडे यांनी एक चित्रपटाची निर्मिती केलेली आहे आणि हा चित्रपट आत्ता 15/10/2022ला स्थानीय प्रियदर्शनी इंदिरा गांधी हॉलमध्ये प्रदर्शित होणार आहे। या कार्यक्रमाचे 3 शो होणार आहे आणि या कार्यक्रमातून जे काही उत्पन्न होईल त्या उत्पन्नाचा भाग आमच्या डेबू सावली वृद्धाश्रमाला ते भेट म्हणून देणार आहेत। आपण सर्व रसिक बांधवांना अशी विनंती आहे की हा चित्रपट आपण जरूर बघावा व स्थानीय कलावंतांना प्रोत्साहित करावे ही विनंती। धन्यवाद।